कोल्हापूरमध्ये खूप ऊन असतं म्हणून मी चष्मा घातले, तर चला आपण जाऊया. गाईज कोल्हापूर खूप लांब आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडा वेळ लागणार. तर आमची आहे इलेक्ट्रिकची गाडी म्हणजे ईव्ही गाडी. तर आमच्या गाडीचं नाव आहे नेक्सॉन. तर आम्ही नेक्सॉनच्या गाडीने चाललो आहे. गाडीची चार्जिंग 100% फुल झाली आहे, त्यामुळे काय ना येताना आम्हाला चार्जिंग करायची गरज नाही. विनयला गाड्या खूप आवडतात, त्यामुळे बघा यांनी ना गाड्यांची बुक सुद्धा आणली आहे त्याच्यासोबत. तर हे बघा आम्हाला पोहोचायला खूप लेट होते कारण की इथे पूर्ण जागेवर ट्रॅफिक आहे. तर मागे बघा किती ट्रॅफिक आहे आणि पुढून तर जास्तच ट्रॅफिक आहे. हुहा हा हुहा हा हुहा हा हुहा मेरे महबूब रिदिशाची गाणी ऐकता ऐकता कधी आम्ही कोल्हापुरात एंट्री केली आम्हाला समजलंच नाही. तर आम्ही त्या मॉल मध्ये आलो आहोत. तर आम्ही पहिले तिकीट काढणार आणि मग आम्ही मॉल मध्ये जाणार. आता आम्ही पार्किंग एरिया मध्ये आलो आहे. आम्ही आलो आहे DYP सिटी मॉल कोल्हापूर. तर इथे आम्हाला पे अँड पार्कचं ऑप्शन दिलेलं होतं, त्याच्यामुळे आम्हाला इथे 20 रुपये भरावे लागले. आम्ही फर्स्ट टाइम या मॉलमध्ये आलो होतो, त्यामुळे आम्हाला जास्त काही माहिती नव्हती. मग आम्ही दादांना विचारलं की इथून कुठे जायचं, तर त्यांनी सांगितलेलं की लिफ्ट इथे असते तर तुम्ही तिथून जा. आणि त्याच्यानंतर आम्हाला थोडं खायचं पण होतं कारण मुलांना खूप भूक लागली होती. आम्ही घरातून साधारण 10:30 वाजता निघालो, पण संडे असल्यामुळे काय ना आम्ही लवकर उठलोच नाही. मग तर आम्हाला जायचं आहे 3rd फ्लोअरवर. हे बघा, तर आम्ही लिफ्ट बोलवली होती, मग आम्ही आता चाललोय 3rd फ्लोअरवर. 3rd फ्लोअरवर जाताना हे बघा लिफ्टमध्ये आरसा पण होता. मग काय, आरसा असल्यावर तर बापरे आपली तर मज्जाच असते. पिशवी होती ना त्याच्या ती बॉटलची. आता 2nd फ्लोअर आलाय, आता 3rd फ्लोअर येणार. तोपर्यंत विनय मस्त लिफ्टचे बटन दाबत होता. त्याला फार आवडतं लिफ्ट मध्ये आला की तो त्याला बटन दाबायला खूप आवडतं. माहित नाही त्यांना 1 2 3 4 असं वाटतं की हे काहीतरी मॅजिक आहे. तर असं विनय बटन दाबत असतात. हे बघा आम्ही आलो आहे 3rd फ्लोअरला. इथे खाण्यापिण्यासाठी छान छान कॅफे पण होते. हे बघा रिद्धिश आता आल्या आल्या मंचुरियन, पिझ्झा, बर्गर हेच मागायला लागली. पण आमचा काही प्लॅन वेगळाच होता कारण आम्ही आलो होतो इथे मूवी बघण्यासाठी. आणि तुम्हाला तर माहितीच असेल ट्रेंडिंग मूवी कोणता आहे तो. तर येस, आम्ही बघायला आलो आहे छावा. हे बघा रिदिशा मस्त पोस्टर जवळ जाऊन उभी राहिली. आम्ही बघायला आलो आहे छावा. मग पहिले तर मी तिकीट काढलं, त्याच्यानंतर एंट्री करताना पहिले त्यांनी आमच्या बॅग चेक केल्या. तो हमने ऑर्डर किया है समोसा, वहाँ पर आगे हम अभी मॉल में बैठ गए हैं. तो वहाँ पर आगे पिक्चर चल रहा है, बहुत बड़ा स्क्रीन है. क्या क्या बात है ताई साहब, बहुत उठाया क्या आपने उस पर? बहुत डरी हुई है उसका? ऐसा कुछ नहीं हुआ, झूठ बोल रही है वो. बहुत डरावना लग रहा है. आपके तो अच्छे कॉन्टैक्ट्स हैं उसके साथ. देख रही हूँ. निकल रही है. हाँ सर. हे बघा इथे आमचा मूवी स्टार्ट झाला आहे. आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल पहिले मूवीमध्ये सांगितलं गेलं. त्याच्यानंतर संभाजी महाराजांवर पूर्ण मूवी आधारित आहे. मध्ये नंतर आम्ही थोडेसे फोटोज काढले.
हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. मूवी मधले डायलॉग खूप भारी होते आणि विकी कौशलची जी ऍक्टिंग होती ॲज अ संभाजी महाराज ती पण खूप ऑसम. मूवीमध्ये शेवटच्या पार्टमध्ये तर संभाजी महाराजांवर त्यांनी केलेले अत्याचार दाखवले. ते बघून तर पूर्ण थिएटर निशब्द झालेला. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसू येत होते. जलन होती है उस सिवा से मुझतबा जिसके घर ऐसा जवाब पैदा हो. शेवटी औरंगजेब सुद्धा म्हणतो की शिवाजी महाराजांच्या घरी असा पुत्र जन्माला आला, मला याची जळण होते. आई साहेब, तो गाइस हमारा पिक्चर पूरा हुआ है और इस पिक्चर का नाम था छावा. तो उसमें सबसे डरावनी चीज थी कि एक लड़का था जिसको उसके उसके नाखून निकल गए, तभी भी वो जिंदा था. उसका नाम था संभाजी. बहुत पावरफुल था.